नमस्कार मंडळी, शीतल किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मक्याची डाळ म्हणजे स्वीटकॉर्न डाळ। हे छान स्वीटकॉर्न घेतलेत, अर्धा किलो आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत आणि डाळ एकदम सोपी हो। आणि आता त्याच्यासाठीची तयारी, 2 मिरचीचे तुकडे आहेत, अर्धा लिंबू आहे, कोथिंबीर आहे आणि खोबऱ्याचा किस आहे। बस आता मी काय करते, हे मिक्सरचं भांडं घेतलंय, त्या भांड्यामध्ये हे जे अर्धा किलो आपण स्वीटकॉर्न घेतलेत हे मी थोडेसे ओबडधोबड क्रश करून घेते। चला तर मग करूया। बघा इतके मी मिक्सरमध्ये टाकलेले आहेत आपले स्वीटकॉर्न। आता ते मी क्रश करून घेते। बघा अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये ते जे स्वीटकॉर्न आहे ते क्रश करून घेतले आणि इकडे आपली सगळी तयारी झालेली आहे। थोडे मी स्वीटकॉर्नचे दाणे जरा वरून डेकोरेशनसाठी ठेवलेत। बस आता इकडे कढई तापायला ठेवली आहे। आता याच्यात घालूया तेल। आपले साधे जे कॉर्न असतात ते सुद्धा आपण कणसं डायरेक्ट किसून सुद्धा ही डाळ करू शकतो, पण आता स्वीटकॉर्न उपलब्ध आहेत तर मग डायरेक्ट तेच मिक्सरला क्रश करायचे, किंवा तुम्ही कॉर्न आणून पण ते किसून सुद्धा ही डाळ करू शकतात। बघा इतपत तेल घातलंय। आता छान जिरं मोहरीची फोडणी मी याच्यात घालणार आहे। तेल चांगलं तापलंय, आता यात घालते जिरं आणि मोहरी। जिरं मोहरी छान तडतडली की मग घालायचं आहे हिंग। हिंग हळद याने ना छान स्वाद या डाळीला येतो। अगदी सोपी आहे आणि खायला पण एकदम चविष्ट लागते आणि पटकन होते। सकाळी नाश्त्याचं करायला जर आपल्याकडे जास्त वेळ नसेल तर ही सोप्या पद्धतीने डाळ तुम्ही करू शकतात। आता जिरं मोहरी तडतडली आहे, थोडं हिंग घालते अजून आणि यात घालते मिरचीचे तुकडे। मिरचीचे तुकडे जरा खमंग झालेत की यात घालते हळद। हळद घातली की मग आपण ही जी स्वीटकॉर्नची भरड आहे ती घालूया आणि थोडी स्वीटकॉर्न भरड घालायची आणि मग थोडं तिखट घालायचं म्हणजे ते जळणार नाही आणि गॅस थोडा कमी करायचा। आता ही सगळी भरड मी यात घालून घेते। बघा डाळ छान परतून घेतली आहे। आता एक मस्त दणदणीत वाफ आणायची, त्याच्यासाठी मी याच्यावर ठेवते आहे झाकण। पाणी वगैरे काहीच घालायचं नाही, म्हणजे मग ती छान सुट्टी आणि मोकळी अशी डाळ तयार होते। बस आता याच्यावर मी ठेवते आहे झाकण। 5 ते 10 मिनिट मंद आचेवर छान वाफ येऊ द्यायची। बघा मस्त वाफ आलेली आहे आणि यात आपण घालणार आहोत थोडंसं मीठ। खूप मीठ नाही घालायचं, कारण हे स्वीटकॉर्न गोड असतात तर त्याला जरा मीठ कमी लागतं। आणि मग पिळायचं आहे लिंबू। बघा हा पिळते आहे मी लिंबू। आणि मग आपण जेव्हा प्लेटमध्ये ही डाळ सर्व करू तेव्हा मग त्यात वरून थोडी आपण खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर घालायची आहे। थोडी कोथिंबीर घातली आहे आणि आता परत मी ही डाळ परतून घेते। थोड्या ज्या लिंबाच्या बिया आहेत त्या काढून घेते। आहा काय अल्टिमेट झाली आहे। मी थोडी टेस्ट करून बघितली, मस्त लिंबू मीठ आणि आता वरून घालते आहे थोडी कोथिंबीर, नंतर घालते आहे थोडा खोबऱ्याचा किस। बघा काय कलर दिसतायत छान। आणि हे जे मी थोडे स्वीटकॉर्न ठेवले होते ना दाणे, म्हणजे ते थोडे वरून घालते। अशी अफलातून डाळ झालेली आहे आणि आता मी ते छान परत परतवून घेत आहे। तर अशी ही आपली स्वीटकॉर्न डाळ तयार आहे। आता मी गॅस करते बंद। वाफ पण छान आलेली आहे, डाळ पण परफेक्ट झाली आहे आणि मिरच्या थोड्या तिखट असल्यानं की मग ही डाळ छान लागते, झणझणीत होते आणि चवीला थोडी आंबट गोड अशी ही
स्वीटकॉर्न डाळ छान लागते. चला तर मग आता सर्व करूया. तर बघा, अशा पद्धतीने आपली स्वीटकॉर्न डाळ तयार आहे. वरून मी छान थोडं डेकोरेशन केलं आहे. खोबऱ्याचा कीस घातला आहे, कोथिंबीर घातली आहे, स्वीटकॉर्न दाणे घातलेत, साईडला लिंबाची फोड ठेवली आहे. आणि मग आता आपण मस्त स्वीटकॉर्न डाळीचा आस्वाद घेऊया. चला तर मग तुम्ही पण अशी डाळ नक्की करून बघा. आणि शीतल जोशीच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर अशी ही स्वीटकॉर्न डाळ तुम्ही पण नक्की करून बघा. अगदी सोपी आहे, खायला पण खमंग लागते. जर आता कैरीचा सीझन आहे, समजा लिंबाऐवजी तुम्ही थोडी कैरी किसून जरी यात घातली तरी अतिशय चविष्ट लागेल. अशी ही स्वीटकॉर्न डाळ तुम्ही पण नक्की करून बघा. आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय मंडळी, बाय.